हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड लिहू. कालच्या भागात आपण बघितलं की कृष्णाजी कारकून दादांना सांगत असतात की किती कर्ज राहिले ते. सावकार कर्ज मागतोय म्हणून, कर्जाचं व्याज मागतोय म्हणून. तेव्हा गोविंदराव विचारतात की किती राहिले. तेव्हा ते बोलतात की 1,000. तेव्हा गोविंदराव बोलतात की 1,000. अहो मी तर, आपण एवढं प्रत्येक महिन्याला व्याज देत असतो तरीही 1,000. कृष्णाजी माझ्या कष्टाचा सगळा सगळा घाम, सगळा पैसा तो त्या सावकाराच्या घशात जातोय. तेव्हा कृष्णाजी बोलतात की हो दादा, मला समजतंय. अहो पण मी हुशार म्हणून तुमचं व्याज कमी तरी केलं. चक्रवाढ व्याज लावतोय तो. अहो दादा, मागच्या महिन्याचं व्याज द्या, मग मी त्यांना गप्प बसतो होतो. तेव्हा गोविंदराव बोलतात की काय आहे, ज्योतीचं लग्न आत्ताच झालं. मी काय म्हणतो, या महिन्याचं आणि पुढच्या महिन्याचं व्याज देऊन टाकू गे एकत्रच. आणि दुसरं, राजाराम म्हणत होता की त्याला शेतीसाठी पैकं पाहिजे. आपल्या गंगाजळीत किती रक्कम झाली आहे ते बघून सांगाल का मला? तेव्हा कारकून बोलतो बरं सांगतो. तेव्हा कारकून जातो आणि जो हिशोबाचा कागद असतो सावीकडनं घेतलेला, तो गोविंदरावांकडे बघून हसतो आणि तो कागद पूर्ण फाडून टाकतो. गोविंदरावांचं लक्ष नसतं. तेवढ्यात कृष्णाजी कारकुनाची बायको चिमणाबाई करत येते आणि बोलते, दादा चिमणाबाई कुठे? तेव्हा गोविंदराव बोलतात की आहे की. तेव्हा तेव्हा ती बोलते की अरे देवा, हे इथे बसलेत. तेवढ्यात पारू येते आणि बोलते अहो काकी. तेव्हा कृष्णाची कारकुनाची बायको पूर्ण दागिन्यांनी मढलेली असते आणि अशी दाखवत असते की मी किती दागिने घातले म्हणून. तेव्हा पारू बोलते काकी या की घरात. तेव्हा ती बोलते की नाही नाही, अजून सदाशिव पेठेतले आमंत्रणं राहिलेत, हे इथं बसले काम करत, मी अजून किती किती धावपळ करणार आहे. तेव्हा पारू बोलते ते बी खरंच आहे की, पण या की सासूबाई आहेत. तेव्हा ती घरात जाते. तेवढ्यात पारू सासूबाई करत होते. तेव्हा रखमी बोलते अगं ती मागल्या घर आहे, काय म्हणायचे? कृष्णाची कारकुनाची बायको बोलते की सगळ्या जणींनी हळदी कुंकवाला यायचे बरं का. पारूचं लक्ष सारखं तिच्या दागिन्यांकडे जात असतं. तेव्हा पारू बोलते अहो तुम्ही दागिन्यांनी मडलेल्या साक्षात लक्ष्मीसारखं दिसतायत व. तेव्हा ती बोलते तरीही अर्धेच आहेत बाई, आमचे हे किती हौशेने करतात, मग मी का नाही घालायचे आणि का नाही मिरवायचे? बरं रखमाबाई तुम्ही यायचंच आहे बरं का. तेव्हा रखमी बोलते की येणार की. तेव्हा ती बोलते बरं मी निघते आता, सदाशिव पेठेत पण जायचं आहे. जाता जाता कृष्णाजी कारकूनला बोलते की अहो ऐकलं का, येताना 2 हार आणि फुलाची पेंडी पण घेऊन या. तेव्हा गोविंदराव बोलतात की हार घरी पोचतील देवा, त्यात काय एवढं. तेव्हा ती हो दादा म्हणून चालली जाते. तेव्हा पारू बोलते बाई, डोक्यापासून पायापर्यंत सोन्यानं मडवली आहे कारकून काकासनी बायकोला. सावीला काहीतरी डाऊट येत असतो. रखमी बोलते नाही तर आमचा नवरवा एका दागिन्याचंच कंबरडं मोडतोय. तेव्हा पारू बोलते जाऊ बाई, बघितलं का, एवढे दागिने पाहिजे अंगावर. पण सावीला त्याच्यातलं काहीही घेणं नसतं. तेव्हा रखमी बोलते बया, हिला तर काही अप्रूपच नाही, हिचं बाप तर पाटील 12 गावची वसुली घेतोय, त्याच्यामुळं दागिन्याची काही कमी नसेल घरात, आहे का. आता पाटलाची पोर म्हटल्यावर पेटी भरून दागिनं दिलं असेल. तेव्हा पारू बोलते की काय हो सासूबाई, किती थट्टा करता तिची, लहान आहे व अजून ती. तेव्हा रखमी जिथून चालली जाते. तेव्हा पारू बोलते असू द्या, तुम्ही या माझ्यासोबत. तेव्हा कारकून इकडे हिशोबाची आकडेमोड करत असतो आणि बोलतो दादा गंगाजळीत काहीच शिल्लक नाही बघा. तेव्हा गोविंदराव बोलतात की काय असं कसं? अहो एवढं काबड कष्ट करतो म्या, धंदा बी चांगला आहे, मग गंगाजळीत रक्कम शिल्लक कशी नाही? तेव्हा कारकून बोलतो दादा तुम्ही कष्ट करतायत, धंदा बी चांगला बसलाय, फुलांची बी विक्री होते, पण तुमच्या मानगुटीवर जो ब्रह्मरत्न बसला आहे ना, तो काय उतरत नाही बघा. तेव्हा गोविंदराव बोलतात की अहो पण दर महिन्याला रक्कम भरून बी कर्ज काय फिटत नाही. तेव्हा कारकून बोलतो अहो दादा 1,000 रुपये कर्ज आहे, कर्ज काय थोडं थोडकं नाही आहे, त्यात व्याज किती जातं आहे, देऊ का आकडेवाडी देऊ? तेव्हा गोविंदराव बोलतात की नाही नाही, पर कर्ज फिटायला काय होतं. तेव्हा कारकून बोलतो की माझा बी तोच प्रयत्न आहे, मी वेळच्या वेळी रक्कम भरतही असतो. तेव्हा गोविंदराव बोलतात की पांडुरंग आता करावं तरी काय करावं, दत्तूपंतांनी भेटावं म्हणतो, मिटायला पाहिजे सगळं एकदाचं. तेव्हा कारकून बोलतो मी तेच म्हणतो, तुमच्या वडिलांनी त्यावेळेस धाडस केलं, 100 रुपयात 1 बिघा जमीन येत असताना कशाला एवढं कर्ज घेतलं कुणास ठाऊक. त्यात दत्तूपंत सावकार म्हणजे दयामाया नाही, पिवटून टाकतो. इकडे रात्री राजाराम विचार करत बसत असतो. तेव्हा पारू पाणी घेऊन येते आणि बोलते अहो ऐका ना, उद्या चैत्रगौरीच्या पूजेसनी जायचं आहे, मला नवीन लुगडं घ्या ना इरकल. तात्यासाहेबांच्या लग्नात घेतलेलं लुगडं मला काही पसंत पडलं नाही बघा. पारू बोलते पण मी काय बोलली नाही,
ऐकताय ना व? तेव्हा तिचं लक्ष राजारामकडे जातं. राजाराम वेगळ्याच विचारांमध्ये असतो. तेव्हा ती पुन्हा विचारते, घ्याल ना व नवीन लुगडं, लक्ष कुठे? तेव्हा राजाराम बोलतो की अगं एक नवीन शेतजमीन निघाली आहे, मालक सारखा निरोप धाडतोय. तेव्हा पारू बोलते, मग घ्यायची आहे ना व? तेव्हा राजाराम बोलतो, घ्यायची तर होती, पण आत्ताच कळले आपल्या गंगाजळीत काय बी शिल्लक नाही. राजाराम बोलतो, काय करणार? अगं दिस रात्र काबाड कष्ट करतोय, मला एक कळत नाही, एवढा पैसा पैका मिळतो तो जातो कुठं? तेव्हा पारू बोलते, बघा की. तेव्हा राजाराम बोलतो, पारू, एकदा का ही जमीन हातची गेली ना तर गेलीच म्हणून समजा. माझा जीव लई तिळतिळ तुटतोय बघ. तेव्हा पारू बोलते, आव नसेल आपली ताकद तर राहू द्या की, पण मला नवीन इरकल घ्याल ना व? तेव्हा राजाराम ओरडतो, अगं इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय हं? तेव्हा पारू बोलते, अहो पण. तेव्हा राजाराम बोलतो की पारू. तेव्हा पारू उठून जाते. तेव्हा राजाराम पुन्हा बोलतो, पारू मी काय म्हणतोय? तेव्हा पारू बोलते, बोला. तेव्हा राजाराम बोलतो, तुझं दागिने आहेत ना व? तेव्हा पारू बोलते, का? तेव्हा राजाराम बोलतो, अगं बघू तरी दे जरा. तेव्हा पारू हसते आणि बोलते, दागिने बघून काय नसतेला दागिना करायचा विचार दिसतोय मालकांचा. तेव्हा राजाराम बोलतो, बघू दे की. तेव्हा पारू सगळे दागिने काढून देते आणि बोलते, बघा तुम्ही तर काय दागिना केला नाही, हे आहेत ते समजे माझ्या माहेरच्यांनी केले. तेव्हा राजाराम ते दागिने बघतो, उलट तुम्हीच मला आता 5 तोळ्याची माळ करून द्या. तेव्हा राजाराम तिच्याकडे मागणी करत असतो. तेव्हा पारू सांगत असते की दादासनी तुम्ही काय बी सांगू नका, दुपारी कारकून काकांची बायको आली होती, पूर्ण दागिन्यांनी वाकली होती आणि तुम्ही तर मला लंकेची पार्वती करायला निघाला आहेत, मला काही बी ऐकायचं नाही तुमचं. तेव्हा पारू बोलते, नाही म्हणजे नाही, माझ्या दागिन्यांबद्दल काही बी ऐकायचं नाही, हा विषय इथेच बंद. तेव्हा राजाराम बोलतो, पारू अगं ऐक. तेव्हा पारू थांबते, बघ तिथं दारात साबी उभी असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पारू एकटीच जात्यावर दळण दळत असते. तेव्हा सावीचं लक्ष जातं आणि बोलते, अगं बाई ताईसाहेब एकटंच दळायला बसले वाटतं. अहो ताईसाहेब मला बी हाक मारायची ना, मी आले असते. सावी बसते आणि बोलते, अहो ताईसाहेब आपण दोघांनी ओवी म्हटली असती, आमच्या नायगावात ना ओव्यातलंही गोडवा आहे बघा. तेव्हा पारू नाराजच असते. सावी बघत असते पारूकडे. तेव्हा सावी बोलते, ताईसाहेब रात्री तुमचा आवाज ऐकून मी थांबले, मी फक्त बाकी काही बी नाही ऐकलं. आई आबांची शपथ, माझं काही चुकलं असेल तर माफ करा, मला रागवू नका. तेव्हा पारू बोलते, तुमच्यावर कशा पायी रागवू, मी माझ्यावरच रागवली. तेव्हा सावी बोलते, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच एवढं रागवताना बघितलंय. तेव्हा पारू बोलते, राहून राहून एकच वाटतंय, आपल्याकडे काम करणाऱ्या कारकुनाची बायको दागिन्याने मडली आणि आपल्यावर दागिने इकायची वेळ येते. तेवढ्या तिकडे ज्योतीचे गुरु येतात आणि बोलतात की दादा बघा तरी कोण आलंय. तेवढ्यात ज्योती येतो. तेव्हा सावी खूप खुश होते आणि बोलते, आव. तेव्हा ज्योती येऊन गोविंदरावांचे पाय पडतं आणि तेव्हा दादासाहेब गोविंदराव बोलतात की वस्तात मैदान मारलं वाटतं तुमच्या पैलवानानं. तेव्हा वस्तात बोलतात की मैदान, अहो बघण्यासारखी कुस्ती केली तुमच्या ज्योतीनं. वस्तात बोलतात की तोड नाही दादा, तुम्ही पाहिजे होतात, काय ती गर्दी, पारणं फिटलं असतं डोळ्याचं. जत्रा बी भरलेली मोठं पैलवान, विजापूरच्या तालमीतलं तोडीस तोड पैलवान. तेव्हा सावी ओवाळणीचं ताट घेऊन येते आणि बोलते, आव. तेव्हा ती ज्योतीला ओवाळते आणि बोलते, अहो कुठं लागलं तर नाही ना? वस्तात बोलतात, अगं पोरी अंगाला माती बी लागू दिली नाही ज्योतीनं. तेव्हा ज्योती बोलतो की वस्तात आता मला यामुळं तालमीत यायला जमणार नाही. तेव्हा वस्तात बोलतात की म्हणजे मैदान तुला बोलवतो या आणि आता तू पाठ फिरवायला लागला बरं गबरू. तेव्हा ज्योती बोलतो, नाही वस्तात पाठ नाही दाखवणार, पर मळ्यात थोडं लक्ष घालावं लागेल. तेव्हा ज्योती घरात चालला जातो. सावीला ती रांगोळी बघून आठवतं की हिशोब पुसलाय. सावीला थोडं टेन्शन येतं. सावी बी घरात चालली जाते. तेव्हा इकडे वस्तात दादासाहेबांना समजत असतात की ज्योतीला समजवा, कारण की तो आहे तर आमच्या तालमीला रुबाब आहे, उद्याचा तो मोठा पैलवान आहे. इकडे ज्योती सकाळी उठून शिवाजी महाराजांच्या फोटोला नमस्कार करत असतो. तेवढ्यात सावी येते. सावीचं लक्ष ज्योतीकडेच असतं. तिला ते हिशोबाचं आणि त्या कागदाचं पडलेलं असतं. तेव्हा ज्योती सावीकडे बघतो. तेव्हा सावी न बघितल्यासारखं करते. सावी तिथे खुडुबुडू करतच असते. तेव्हा ज्योतीचं सारखं लक्ष तिच्याकडे असतं. तेव्हा ज्योती बोलतो, काही बोलायचं आहे का? तेव्हा सावी बोलते, अवं तुम्हाला कसं कळलं मला तुमच्याशी बोलायचं आहे? तेव्हा ज्योती बोलतो, मी मन केवढा आहे, मला दुसऱ्याच्या मनातलं कळतं, बोल काय बोलायचं आहे? तेव्हा सावी येते आणि बोलते, अवं वस्तादांनी तुमचं केवढं कौतुक केलं, ते मैदान, ते गर्दी, ते गदा. अवं तो गदा जेव्हा तुमच्या खांद्यावर होता ना, तर तुम्ही मारुती रायांसारखेच दिसत होते. तेव्हा ज्योती सावीकडे बघतो आणि बोलतो, पर तो ब्रह्मचारी होता हे माहिती आहे ना बघ, बुद्ध्याचं बोला. तेव्हा सावी बोलते, मलाही तसंच वाटतंय, पर थांबा. तेव्हा सावी दागिन्याची पेटी आणून ज्योतीकडे ठेवते आणि बोलते, अवं ही दागिन्याची पेटी. तेव्हा ज्योती बोलतो, ही दागिन्याची पेटी कशाला? तेव्हा सावी बोलते, अहो घ्या की,
तेव्हा ज्योती बोलतो, मी चांदीची गदा मिळवली म्हणून तुम्हाला सोनं देते. सावी बोलते, घ्या की. काल रातच्याला ताईसाहेब अण्णांकडे दागिने मागत होती. तेव्हा ज्योती बोलतो, कशासाठी? तेव्हा सावीने जे ऐकलेला जमिनीचा प्रकार असतो तो सांगत असते ज्योतीला. आणि गंगाजळीत काही शिल्लक नाही हे बी सावीने ऐकलेलं सावी सांगत असते. आणि तात्या आणि राजाराम दागिने विकायला म्हणतो हेही सावी सांगत असते. तेव्हा ज्योती बोलतो की काय, आणि आपल्या गंगाजळीत काहीच पैका शिल्लक नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.